महायुतीच्या नव्या सरकारमध्ये भाजपकडून तरुणांना अधिक संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते, तर काही ज्येष्ठ नेत्यांची मंत्रिपदाची संधी हुकणार आहे आणि त्यामुळे वयाची 50 ओलांडलेल्यांना आमदारांना खरं तर मार्गदर्शक मंडळात बसावं लागणार आहे। नव्या सरकारला तरुण चेहरा देण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाणार आहे। त्यामुळे भाजपमधल्या तरुण आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे। 50 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या आमदारांना मंत्रिपद देण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे। जवळपास अर्धे मंत्री 50च्या खालचे असणार आहेत। त्यामुळे तरुण आमदारांच्या अपेक्षा उंचावल्यात, तसंच 50 ओलांडलेल्या काही ज्येष्ठांवर मार्गदर्शक मंडळात बसण्याची वेळ येणार आहे। या सगळ्यामध्ये कुणाची संधी हुकू शकते तर चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, मंगलप्रभात लोढा, विजयकुमार गावित आणि सुरेश खाडे या वयाची 60 ओलांडलेल्या नेत्यांची मंत्रिपदाची संधी हुकण्याची शक्यता नाकारता येत नाही। एकीकडे ज्येष्ठांवर त्याग करण्याची वेळ येणार आहे, तर दुसरीकडे तरुणांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहे। या तरुणांमध्ये संजय कुटे, अमित साटम, नितेश राणे, गोपीचंद पडळकर, शिवेंद्रराजे भोसले, माधुरी मिसाळ, बंटी भांगडिया, प्रवीण दटके, अर्चना पाटील चाकूरकर या नव्या चेहऱ्यांसोबतच रवींद्र चव्हाण आणि अतुल सावे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे। एकीकडे नव्या तरुण चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांमध्ये फारसा बदल होण्याची शक्यता नाही। पण राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही। त्यामुळे मंत्रिमंडळ स्थापनेपर्यंत काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।